आता बातमी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनासंदर्भातली। अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी विरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। मुंबईतल्या आंदोलनानंतर उद्या नागपूरमध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। नागपूर हा भाजपचा विशेषतः फडणवीसांचा बालेकिल्ला होम ग्राउंड आहे। संघाचं मुख्यालय सुद्धा इथेच आहे, त्यामुळे उद्याच्या या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झालंय। उद्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, तर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आंदोलनात सहभागी व्हावं असंही आवाहन राऊतांनी केलं। तर ठाकरेंच्या आंदोलनाला भाजप नेत्या नवनीत राणा या हनुमान चालीसा पठणाने उत्तर देणार आहेत। आमदार खासदार सोडून गेल्यावर ठाकरेंना राम आठवलाय अशा शब्दात नवनीत राणांसह भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा पठण केल्यामुळे नवनीत राणांना अटक झाली होती। आता नागपुरात ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत। जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत, तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे ना। आम्ही माननीय देवेंद्रजींना आमंत्रण दिलेलं आहे, आम्ही सरसंघ चालक परमपूज्य त्यांना आमंत्रण दिलं आहे, आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे, आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुमचं काहीच चुकलं नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली। आता तो बहुत कुछ याद आना बाकी है। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे।